नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। भाजपने पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिल्याने या मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे। काँग्रेसचे विद्यमान आमदार विकास ठाकरे यांनी गेल्या निवडणुकीत भाजपचे सुधाकर देशमुख यांना पराभूत केले होते। भाजपची बहुप्रतीक्षित उमेदवार यादी जाहीर झाली असून त्यात नागपूरच्या उत्तर, पश्चिम आणि मध्य नागपूर या 3 मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे। सुधाकर कोहळे पश्चिम नागपूर व आमदार प्रवीण दटके उत्तर नागपूर आणि मध्यमधून माजी डॉक्टर मिलिंद माने यांना संधी देण्यात आली आहे। प्रवीण दटके विधान परिषदेचे सदस्य असून ते पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढत आहे। भाजपने नागपूर सारख्या महत्त्वाच्या शहरातील 3 नावे पहिल्या यादीत जाहीर केली। यावेळीही नागपुरात पारंपरिक भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणार आहे। सुधाकर कोहळे हे भाजपचे माजी आमदार आहेत। त्यांनी 2014 मध्ये दक्षिण नागपुरातून निवडणूक लढवत विजय मिळवला होता, परंतु 2019 मध्ये त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली। तेव्हापासून ते नाराज होते। नाराजी दूर करण्यासाठी त्यांना नागपूर जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष करण्यात आले, परंतु त्यांची नाराजी दूर झाली नव्हती। आता त्यांना पश्चिम नागपूरमध्ये संधी देण्यात आली आहे। या मतदारसंघातील पक्षाचे संघटन आणि त्यांचे कुणबी असणे हे त्यांचे बलस्थान आहे। या आधारावर ते काँग्रेसच्या विद्यमान आमदाराचे आव्हान पेलतीलच यात शंका नाही। तर काँग्रेसने पश्चिम नागपूरमध्ये विद्यमान आमदार विकास ठाकरे यांना पुन्हा रिंगणात उतरवले। ते लोकसभेत पराभूत झाले होते आणि होतीलच, कारण त्यांनी लढत दिली होती थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना। शेवटी हाती आली निराशा। आता पुन्हा लोकसभेनंतर विधानसभेचं बिगुल वाजलंय। येणाऱ्या 20 तारखेला निवडणूक आहे, तर 23 ला मतमोजणी। आता यावेळेस तरी विकास ठाकरे यांना विजय प्राप्त होईल का हे बघावं लागणार आहे, कारण मोठ्या शिताफीने सुधाकर कोहळे हे मैदानात उतरलेले पाहायला मिळते। कारण 2014 मध्ये दक्षिण नागपुरातून निवडणूक लढवत सुधाकर कोहळेंनी विजय मिळवला होता। 2019 मध्ये जरी उमेदवारी नाकारली असली तरी यंदा 2024 मध्ये त्यांच्यावर पक्षाने विश्वास दर्शवला आहे। हेच लक्षात ठेवून यावेळेस आपला विजय कसा होईल याची तयारी त्यांनी पूर्णपणे केली आहे, यात शंका नाही। त्यात दाभा परिसरातील जनता देखील यंदा विकास ठाकरेंच्या विरोधात पाहायला मिळत आहे। ठाकरेंनी केलेले आश्वासन पूर्णपणे बोगस निघाले असंच म्हणावं लागेल। दाभा परिसरात रुग्णालयाचे उद्घाटन तर केले, पण नागरिकांच्या सेवेसाठी अजून ते काही तत्पर नाही। रुग्णालय तर सोडाच, पण दाभा परिसरात एक साधी स्मशानभूमी देखील नाही। म्हणजे विचार करा, 5 वर्षात विद्यमान आमदार विकास ठाकरेंनी काय केलं असावं? रुग्णालय आणि स्मशानभूमीचा विषय तर झाला। आता विकास ठाकरे ज्या NITचे विश्वस्त होते, त्याच NIT अंतर्गत येणाऱ्या प्लॉट धारक देखील नाराज आहे।